नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने पण खूप झटपट आणि कमीत कमी मसाल्यांमध्ये रेस्टॉरंट सारखी मटन बिर्याणी। तुम्हाला जर ही बिर्याणी बनवायची असेल ना तर हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे बघा। तुम्ही एकदा जर ही बिर्याणी घरी बनवली ना तर तुम्ही रेस्टॉरंटमधली बिर्याणी विसरून जाल। अतिशय चवदार आणि स्वादिष्ट अशी बिर्याणी कमीत कमी साहित्यात घरी कशी बनवायची आणि तीही खूप झटपट। चला तर मग वेळ न वाया घालवता आपण ही रेसिपी कशी करतात ते बघूया। आता मटन बिर्याणी बनवण्यासाठी आपल्याला तळलेला कांदा किंवा बिरिस्ता लागणार आहे। त्यासाठी मी गॅसवरती कढईत तेल तापत ठेवलं आणि त्यात मोठे 3 आकाराचे कांदे उभे स्लाइस करून घेतले। खूप पातळ स्लाइस करून घ्यायचा आणि हा कांदा व्यवस्थित तळून घ्यायचा। कांदा तळताना गॅस अगदी लो करायचा म्हणजे कांदा एकसारखा तळला जातो आणि तो एकसारखा हलवायचा म्हणजे कुठे जळणार नाही आणि एकसारखा आपला कांदा तळला जाईल आणि एक 4 ते 5 मिनिटातच छानपैकी कांदा आपला तळला जाईल। हे बघा, हळूहळू कांद्याचा रंग बदलला आणि कांदा छानपैकी तळला गेला। मला इतपतच रंग हवा आहे, यापेक्षा जास्त तळायचा नाही नाही तर मग कांदा जास्त काळा पडेल। आता हा कांदा तेलातनं साईडला काढून घेतला आणि बिर्याणीसाठी मी अर्धा किलो मटण घेतलेलं आहे। हे स्वच्छ धुवून घेतलं आणि विथ बोन मटण घेतलेलं आहे। त्यात चाप नळी वगैरे सर्व आहे। आता सर्वात प्रथम मॅरिनेट करून घेऊया। त्यासाठी मी 1 चमचा लाल मिरची पावडर टाकली, 1 चमचा धने पावडर टाकली, अर्धा चमचा हळद टाकून घेतली। त्यानंतर अर्धा चमचा बिर्याणी मसाला आणि चवीनुसार मीठ टाकलं। त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि तळलेला कांदा टाकला। तुमच्याजवळ पुदिना असेल ना तर पुदिना नक्कीच टाका। माझ्याजवळ नव्हता म्हणून मी नाही टाकला, पण पुदिन्याने बिर्याणीची चव वाढते। 1 मोठा चमचा अद्रक लसूणची पेस्ट घेतली आणि 200 ग्राम दही घेतलं आणि ज्या तेलात आपण कांदा तळलेला होता ना ते 2 छोटे चमचे तेल घेतलं। आता पुदिना नाही टाकला म्हणून मी थोडीशी कसुरी मेथी टाकलेली आहे आणि हे सर्व मसाले मटणाला आता व्यवस्थित लावून घेऊया। छान असं चोळून चोळून लावायचं। त्याचबरोबर 2 ते 3 हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत, त्या सुद्धा टाकून घेऊ आणि अर्धा लिंबू टाकून घेऊया। पुन्हा एकदा व्यवस्थित एकत्र करू आणि त्यानंतर अर्धा तास मटण मॅरिनेशनसाठी आपण ठेवून देऊया। मटण ठेवून अर्धा तास झालेला आहे। आता एक कुकर घेऊया आणि कुकरमध्ये हे सर्व मटण काढून घेऊया, कारण आपल्याला झटपट बिर्याणी बनवायची आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पातेल्यातही शिजवू शकता, पण मला झटपट हवी आहे म्हणून मी कुकरला सर्व मटण लावून कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घेणार आहे, म्हणजे मटण जवळजवळ 80% शिजवून घेणार आहे। आता ह्या कढईत थोडंसं मॅरिनेशन आहे तर मी यात गरम पाणी टाकते आणि हे पाणी ओतून घेऊया आणि 80% मटण शिजवून घेऊया। एकीकडे मटण शिजतं आहे तोवर दुसरीकडे आपण भात शिजवून घेऊ आणि भातासाठी मी इथे 400 ग्राम बासमती लॉंग ग्रेन तांदूळ घेतलेला आहे। तो 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुतला आणि अर्धा तास भिजत ठेवला। आता यातलं संपूर्ण पाणी आपण निथळून टाकू आणि भातासाठी मी गॅसवरती एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। तर त्यात काही खडे मसाले टाकून घेऊ। तर खडे मसाल्यांमध्ये 1 चक्री फूल, 8 ते 10 काळी मिरी, 1 इंचभर दालचिनी, 1 मसाला वेलची, तसेच जावेत्री, 3-4 तेजपत्ते, 2 चमचे शहाजिरे, 3-4 लवंगा आणि 4 हिरवे वेलची घेतलेली आहेत। आता हे मसाले आपण पाण्यात टाकून घेऊया। त्याचबरोबर 2 ते 3 हिरव्या मिरच्या मी अशा हातानेच मधोमध तोडून घेतल्या, त्याही टाकून घेऊ। बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया। मीठ थोडंसं जास्तच टाकायचं, कारण आपल्याला यातलं संपूर्ण पाणी काढून टाकायचं आहे। 2 ते 3 मिनिटातच पाण्याला छानपैकी उकळ आलेली आहे आणि पाण्याचा कलर चेंज झाला, म्हणजे जे मसाले टाकले होते आणि कोथिंबीर टाकली होती ना त्यामुळे। तर आता यात अर्धा लिंबू पिळून घेऊया आणि लिंबू पिळल्यानंतर बघा पाण्याचा कलर अतिशय स्वच्छ झाला आणि त्याचबरोबर ही लिंबाची सालसुद्धा यातच टाकून देऊ। लिंबू टाकणं खूप गरजेचं आहे, त्याने भात पांढरा शुभ्र तर होतोच होतो पण मोकळा सडसडीत होतो। आणि त्यात आता भिजवलेला तांदूळ टाकून घेऊया आणि तांदूळसुद्धा आपल्याला 80% शिजवून घ्यायचा आहे।
आणि तांदूळ जर चांगला भिजलेला असेल ना तर अगदी 4 ते 5 मिनिटातच तांदूळ आपला 80% शिजून जातो। त्यानंतर आपण यातलं संपूर्ण पाणी काढून टाकू आणि मसालेसुद्धा काढून टाकू आणि भात थंड करून घेऊया। 4 ते 5 मिनिट झालेले आहेत। आपण आता चेक करून बघू तांदूळ शिजला की नाही। आणि हाताने बघा दाबल्या दाबल्यात तांदळाचे 2 तुकडे पडत आहे, म्हणजे तांदूळ छानपैकी शिजलेला आहे, म्हणजे आपल्याला हवा तेवढा शिजलेला आहे। आता यातलं संपूर्ण पाणी काढून टाकूया, मसाले काढून टाकूया आणि लिंबूचं सालसुद्धा काढून टाकू आणि तांदूळ थंड करून घेऊ। तिकडे आपला तांदूळ किंवा भात थंड होतोय तोवर मी गॅसवरती एक जाड बुडाचा तवा ठेवला आणि त्यावरती पातेलं ठेवलं आणि ह्या पातेल्यात मी कुकरमधलं सगळं मटण ओतून घेतलेलं आहे आणि मग ग्रेव्हीला बघा किती सुंदर कलर आला आहे। आता यातलं ना थोडीशी ग्रेव्ही मी साईडला काढून घेते आणि ही का काढते हे पुढे तुम्हाला सांगणारच आहे। 2 ते 3 चमचे मी ग्रेव्ही साईडला काढून घेणार आहे। यातनं ग्रेव्ही साईडला काढून झाली की उरलेल्या मटणात आपण तळलेला कांदा टाकून घेऊया। कांदा अगदी भरपूर टाकायचा। त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया। तसेच थोडा बिर्याणी मसाला टाकून घेऊ आणि इथे मी काही केसरच्या काड्या भिजवून ठेवलेल्या होत्या, तर 2 ते 3 चमचे आपण हे केसरचं पाणी टाकून घेऊया यात। ह्याने बिर्याणीचा फ्लेवर खूप छान येतो आणि त्याचबरोबर आपला शिजलेला भातापैकी अर्धा भात यावरती टाकून घेऊया आणि व्यवस्थित भाताचा थर देऊन घेऊ। त्यानंतर जी ग्रेव्ही आपण साईडला काढून ठेवली होती ना ती यावरती संपूर्ण ओतून घेऊया। त्यानंतर पुन्हा यावरती तळलेला कांदा, कोथिंबीर, केसरचं पाणी आणि बिर्याणी मसाला टाकून घेऊ। यासाठी मी ग्रेव्ही साईडला काढून ठेवलेली होती आणि मला 2 थर नव्हते, एकच थर द्यायचा होता म्हणून मी अशा पद्धतीने दिलं। तुम्हाला 2 थर द्यायचे असेल ना तर तुम्ही मटणही साईडला काढून ठेवतात। आता उरलेला संपूर्ण भात यावरती टाकून घेऊया आणि पुन्हा तेच थोडासा बिर्याणी मसाला, त्याचबरोबर केसरचं पाणी आणि तळलेला कांदा टाकून घेऊ। त्याचबरोबर बिर्याणी किंवा पुलाव म्हटलं ना साजूक तुपाशिवाय मजा नाही, तर आता 3 ते 4 चमचे मी इथे साजूक तूप टाकून घेणार आहे आणि आता हे तुम्ही सिल्वर फॉइलने पॅक करू शकता किंवा कापड लावून पॅक करू शकता किंवा कणकेने पॅक करू शकता, पण माझं हे ताट आहे ना ह्या पातेल्यावरती परफेक्ट बसतं आणि हवा जात नाही, म्हणून मी हे ताट ठेवलं आणि त्यावरती वजन ठेवून देऊ। आता मोठ्या गॅसवरती 5 मिनिटं, त्यानंतर गॅस अगदीच मंद करून 15 मिनिटं बिर्याणी शिजवून घेऊ, म्हणजे अशी 20 मिनिटं शिजल्यानंतर गॅस बंद करूया आणि त्यानंतरही 10 मिनिटांनी आपण झाकण उघडून बघू। बिर्याणी शिजून 20 मिनिटं झाले आणि गॅस बंद करून 10 मिनिट झालेले आहेत। आता आपण झाकण उघडून बघूया आणि झाकण उघडण्याच्या आधीच बिर्याणीचा सुगंध अगदी घरभर दळवळतोय। बघूया कशी झाली ती आपली बिर्याणी। आणि बघा किती सुंदर दिसते, अगदी अप्रतिम दिसते। जवळून दाखवते हे बघा आणि तुम्हाला भात दिसतच असेल, अगदी भाताचा कण न कण मोकळा झालेला आहे। चमच्याने मी तुम्हाला हलवून दाखवते, हे बघा परफेक्ट अशी बिर्याणी आपली शिजलेली आहे आणि भातसुद्धा अगदी मऊसर आणि मोकळा सुटसुटीत झालेला आहे आणि सुगंध तर खूप अप्रतिम येतोय। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने बिर्याणी एकदा नक्कीच करून बघा। आता एका सर्विंग प्लेटमध्ये आपण बिर्याणी काढूया आणि ही वाढतानाच बघा तुम्हाला दिसत असेल की अगदी अशी मोकळी सुटसुटीत आणि छान अशी बिर्याणी तयार झालेली आहे। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा ही बिर्याणी नक्कीच करून बघा आणि हो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा। आता आपण भात बघूया आणि भात बघा किती परफेक्ट आणि मोकळा शिजलेला आहे आणि
अजिबात असा तेलकट भात झालेला नाही. त्याचबरोबर मटणसुद्धा किती शिजलं हे तुम्हाला दाखवते. आणि हात लावल्याच बोनपासून मटण वेगळं होतंय, म्हणजे मटणसुद्धा आपलं परफेक्ट शिजलेलं आहे. अगदी झटपट रेस्टॉरंटपेक्षाही टेस्टी अशी बिर्याणी आपली घरच्या घरी तयार झालेली आहे. आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये, अशाच एखाद्या मस्त आणि चटपटीत रेसिपी बरोबर. तोवर बाय बाय.